अभिनय सादर करीत आहोत. रवलनाथ सेवा मंडळ किंजलेवाडी आमच्या बालगोपाळांचं मुंबईकर मंडळींचं नमन वगैरे नाट्य होणार आहे. तरी पण त्या सर्व पात्रांना आमच्या कमिटीतर्फे सर्व आमच्याकडे तर्फे शुभेच्छा. आणि अजून ह्या चांगल्या प्रकारे व्हावं ही सोयीची प्रार्थना. त्याच्यावर आधी थोडं सांग. कुठं सांभाळला त्यांचं चालू झालं. चला या राक्षस एक कोटरे आहे आणि गाण्या. तर मी आज एक स्त्री पात्र आहे, मावशीचं काम करतोय. आपल्याकडे एक कलाकार आहेत. आपले सर्व कलाकार रेडी होत आहेत आणि मला काही सर्व साड्या दिसत आहेत. कोण आहे प्रथम माझं श्री रवलनाथ सेवा मंडळ किल्ल्यावरचे धन्यवाद देतो. ताकी आज मला भूमिका हनुमंताची पहिलीच भूमिका भेटली आहे. आणि हनुमंताचं इंटरव्ह्यू असं आहे की त्यांना हनुमंत डायरेक्ट भारून सुटून स्टेजवरती जायचं आहे. आणि हनुमंताची पहिल्यांदा मला भूमिका करायला भेटली आणि खरोखर मला आवडेल हनुमंताची भूमिका करायला. आता बघूया प्रेक्षकांची कशी साथ भेटते. आता मंगात पण सांगायचं, मंगा घालून फिरलो असतो. घालून पाहिजे बघायचे. चांगला आहे रे बाबा. नाही लाव तू चिपकव तू आधी चिपकव इथं. पेंड्रा ब्लॅक कलरचा शर्टच काढायचं ब्लॅक कलर. काय येडायच काय काम जरा काय रे. आज तुम्ही कोणतं साकार करताय? आज हनुमानचा कार्यक्रम आपल्या किंजलेवाडी माणूस मंडळीचे आज आहे. मी आता विष्णुदेवाचं कॅरेक्टर घेतलं आहे. लास्ट टाइम 2-3 वर्ष झाली. त्याच्या अगोदर इंद्रदेव केलं होतं, त्याच्या अगोदर मावशीचं पण केलं होतं. आता ह्या वर्षी विष्णूचं करतोय. बघू आता पुढे. या क्षेत्रामध्ये मग तुम्हाला असे किती वर्ष एक्सपिरियन्स आहे? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. असं काम रोज नवीन पात्र साकार करताना कसं वाटतं? मस्त वाटतं. एवढं काय वाटत त्यासाठी तुम्हाला किती तयारी करावी लागते? त्याच्या मागची मेहनत किती आहे? खूप मेहनत लागते यासाठी. एकदम एवढी मेहनत की सगळेजण मिळून करतात. एकदम मस्त खूप मेहनत करायला लागते. पण आपली संस्कृती कायम राहते. धन्यवाद. तर मी आज नारद मुनी हे पात्र साकार करतोय. गेले कित्येक वर्ष मी या पात्राची वाट बघत होतो, पण फायनली हे पात्र माझ्या पात्रात पडलं आहे. तर आता नारद मुनी मी साकार करतो. आपण या क्षेत्रात येऊन किती टाइम झाला? गेली 25 वर्ष मी दमणच करतोय. आता ह्यावर्षी आहे 26वं वर्ष आहे. त्याच्यामुळे आता बघू कसं काय होतं आहे. आता तुम्ही किती वेळा तुमच्या मनामध्ये काय चालू आहे? तुम्हाला आता स्टेजवर जायचं आहे, तुमच्या मनात असं हुरहुर लागली आहे की? अच्छा, तर
विषय असा आहे की थोडी भीती तर वाटते पण 25 वर्ष केल्यामुळे काय एवढी काही भीती वाटत नाही. पण जरा नारद म्हटलं की जरा मेन पात्र असं म्हटलं तर काय हरकत नाही. तर थोडी भीती ते वाटते पण जमून घेऊ शकतो. आता एक जमून घ्यावंच लागेल. सरदार गुरुचा शिपाई आपण ह्या आहो. हे सांग कसं वाटतंय बोला ना. सगळ्यांनी बोलतात मस्त वाटते बाबा. तिकडे बघ, तिकडे जा, तिकडे जा. मग नंतर आहे ना, आधी थांब. अच्छा तू आज गेटअप मध्ये आहेस काय? ओके. पहिलं बोलायचं काय ते विचारतो. अरे पहिलं सांग तरी मला मग भारे भारे मी सांगतो. आज आपल्या किंजलेवाडीमध्ये हनुमान जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा होतो आणि आज आपल्या कलाकारांनी एक नमनाचा प्रोग्राम आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये कोणतं काम सध्या करत आहात? मी ब्रह्माची भूमिका करत आहे. तुम्हाला या क्षेत्रामध्ये येऊन अशी किती वर्ष झाली? साधारण 10 वर्ष झाले. तुमच्या आपल्या याच्यामध्ये फक्त सामाजिक की फक्त नमन असा किंवा तुम्ही काम केलं? ऐतिहासिक, सामाजिक आणि नमन या तिन्ही क्षेत्रात काम केलेलं आहे. गावाला जर नमन करण्याची जी मजा आहे ना मुंबईमध्ये नाही. आपलातून कार्यक्रम करायचा असेल ना तर गावाला करावा नमन. आणि ज्यांना नमन बघता येत नाही ना त्यांना आवर्जून कोकणात यायचं नमन बघायला. एक नंबर नमन, नान करायचं नाही कोणी. कॉलर बॅग पाहिजे ना हा. इथे ठेव इथे ठेव. कशासाठी? सगळ्यांची घेतो. पाठांतर घेऊ ती मला आधी.